गणेशाय नमः। नमस्कार. तारा सितारा पंडित ज्योतिष चॅनेलच्या दैनिक राशी भविष्य कार्यक्रमात आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. पंचांग हे केवळ काळाचे मोजमाप नसून ते आपल्या जीवनातील ऊर्जेची दिशा ठरवणारे एक मार्गदर्शक आहे. ग्रहांच्या हालचाली समजून घेण्यापूर्वी आपण आजच्या पंचांगावर एक नजर टाकूया. पण त्याआधी आमच्या या आध्यात्मिक कुटुंबाचा एक भाग होण्यासाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये जय श्रीराम लिहून आपल्या मनातील भाव व्यक्त करा. आज गुरुवार 30 जुलै 2026. आज आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षाची प्रतिपदा तिथी आहे. प्रतिपदा तिथी ही नवीन कार्याची सुरुवात करण्यासाठी आणि संकल्प पूर्ण करण्यासाठी अत्यंत शुभ मानली जाते. आज श्रवण नक्षत्र आहे, जे ज्ञान आणि प्रगतीचे प्रतीक आहे. रात्री 12:06 आयुष्मान योग असेल, जो आरोग्यासाठी लाभदायक आहे. आजचा सूर्योदय सकाळी 5:56 आणि सूर्यास्त संध्याकाळी 7:10 होईल. दुपारी 2:13 पासून ते 3:52 राहू काळ असेल. या काळात महत्त्वाची कामे टाळा. आणि आजचा शुभ अभिजित मुहूर्त दुपारी 12:07 पासून 12:59 असेल. आपले हे तारा सितारा कुटुंब पुढे नेण्यासाठी आणि असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी रोज आणण्यासाठी आम्हाला तुमच्या आधाराची गरज आहे. स्क्रीनवर दिसत असलेल्या QR कोडवर तुम्ही तुमच्या इच्छेनुसार छोटीशी देणगी देऊन आम्हाला मदत करू शकता. तुमची छोटीशी मदतही आमच्यासाठी खूप मोलचियाची आहे, सक्तीची नाही. जर तुम्ही मदत करू शकला नाही, तरी तुमचे प्रेम आणि आशीर्वाद आमच्यासाठी पुरेसे आहेत. चला तर मग देवाचे नाव घेऊन वळूया आजच्या राशीभविष्याकडे. प्रिय मेष राशीच्या जातकांनो, आज 30 जुलै 2026 गुरुवार. आज चंद्र तुमच्या दशम भावात म्हणजेच मकर राशीत आणि श्रवण नक्षत्रात संचार करत आहे. आजचा दिवस तुमच्यासाठी थोडा तणावपूर्ण असू शकतो, कारण कामाच्या ठिकाणी किंवा घरातील जवळच्या व्यक्तींच्या स्वभावात थोडा चिडचिडेपणा जाणवेल. मकर राशीतील चंद्राचा प्रभाव तुमच्यावर असल्याने इतरांच्या मानसिक स्थितीचा परिणाम तुमच्यावर होऊ शकतो. हे एक तात्पुरते वादळ आहे, त्यामुळे मनावर ताण घेऊ नका. आजच्या दिवशी कामावर लक्ष केंद्रित करा आणि किमान काही महत्त्वाची कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. तुमच्या कठीण काळात तुमचे कुटुंब आणि मित्र तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत, हे तुम्हाला आज प्रकर्षाने जाणवेल. आज हिरवा रंग वापरणे टाळा, कारण तो तुमच्यासाठी नकारात्मक ऊर्जा आकर्षित करू शकतो. दुपारी 4 ते 6 ही वेळ तुमच्यासाठी अत्यंत अनुकूल आहे. या वर्षी शनीचा प्रभाव तुमच्यावर खूप शक्तिशाली आहे, त्यामुळे स्वतःजवळ एखादे पवित्र यंत्र किंवा रुद्राक्ष ठेवणे तुम्हाला संकटांपासून वाचवू शकेल. आज निसर्गाच्या सानिध्यात थोडा वेळ घालवणे हा तुमच्यासाठी सर्वोत्तम उपाय आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज अभ्यासात एकाग्रता कमी होऊ शकते, त्यामुळे शांत राहून विषयाची उजळणी करा. तरुण वर्गासाठी आजचा दिवस संयमाचा आहे. प्रेमसंबंधात वाद टाळा. गृहिणींनी आज घरातील वादांपासून दूर राहावे आणि स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्यावे. नोकरदार आणि व्यावसायिकांनी आज कोणाशीही वाद घालणे टाळावे. संयम हाच तुमचा विजय आहे. ज्येष्ठ नागरिकांनी आज सांधेदुखी किंवा वातविकारांपासून सावध राहावे. आजचा प्रश्न: तुम्हाला काय वाटते? आयुष्यातील कठीण प्रसंगात संयम ठेवणे जास्त महत्त्वाचे आहे की स्पष्ट बोलणे? कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो. हे मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही खूप मेहनत घेतो. व्हिडिओच्या सुरुवातीला दिलेल्या QR कोडवर देणगी देऊन चॅनेलला सहकार्य करा. शक्य नसेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तुमचा पाठिंबाच आमची ताकद आहे. प्रिय वृषभ राशीच्या जातकांनो, आज 30 जुलै रोजी चंद्र मकर राशीत आणि श्रवण नक्षत्रात प्रवेश करत आहे, ज्यामुळे तुमचा आजचा दिवस मनापासून प्रसन्न आणि उत्साही असेल. आजचा दिवस जुन्या कटुता आणि राग सोडून देऊन नवीन सुरुवात करण्यासाठी अत्यंत उत्तम आहे. तुमच्या राशीत मंगळाचे भ्रमण आणि राहूचा प्रभाव पाहता आज तुम्हाला काही गोष्टींपासून स्वतःला दूर ठेवणे गरजेचे आहे. ज्या गोष्टी किंवा व्यक्ती तुम्हाला अस्वस्थ करतात, त्यांच्यापासून आज लांब राहा. आजचा दिवस स्वतःला शांत ठेवण्यासाठी आणि अंतर्मनाचा आवाज ऐकण्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. महत्त्वाचे निर्णय घेताना तुमच्या मनाचे ऐका, कारण आज तुमची अंतर्ज्ञान शक्ती खूप प्रबळ असेल. आजचा दिवस तुमच्यासाठी राखाडी म्हणजेच ग्रे रंग खूप शुभ आहे. दुपारी 12 ते 2 या वेळेत तुमची महत्त्वाची कामे पूर्ण करा, कारण हा काळ तुमच्यासाठी सर्वात भाग्यशाली आहे.
मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा, आज कोणाशीही वाद घालणे टाळा, कारण रागामुळे तुमचे नुकसान होऊ शकते. आजचा दिवस एक छोटासा ब्रेक घेऊन स्वतःला आराम देण्यासाठी वापरा. आज एक सत्कार्य म्हणून पक्ष्यांना पाणी किंवा दाणे द्या, यामुळे तुमच्या घरातील नकारात्मकता दूर होईल. मित्रांनो, आजचा एक प्रश्न तुम्हाला विचारतो, तुम्हाला काय वाटते? आयुष्यात प्रगती करण्यासाठी संयम महत्त्वाचा की धाडस? कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओच्या सुरुवातीला दिलेल्या क्यू.आर. कोडवर देणगी देऊन चॅनेलला सहकार्य करा. जर देणगी देणे शक्य नसेल, तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करून आम्हाला साथ द्या. प्रिय मिथुन राशीच्या जातकांनो, आज 30 जुलै तुमच्यासाठी आत्मचिंतनाचा आणि संयमाचा दिवस आहे. आज चंद्र तुमच्या अष्टम भावात म्हणजेच मकर राशीत आणि श्रवण नक्षत्रात संचार करत आहे, ज्यामुळे आयुष्यात काही छोटे अडथळे किंवा कामात विलंब जाणवू शकतो. हे अडथळे पाहून चिडचिड करण्यापेक्षा त्यांना धैर्याने सामोरे जाणे हाच सर्वोत्तम मार्ग आहे. तुमच्या समस्यांकडे दुर्लक्ष करून त्या दाबून ठेवू नका, तर त्या उघडपणे हाताळा. आजचा दिवस स्वतःसाठी थोडा वेळ काढण्यासाठी उत्तम आहे. एकटेपणा तुम्हाला तुमच्या ध्येयाची पुन्हा आठवण करून देईल आणि तुमचा आत्मविश्वास वाढवेल. शाळकरी मुलांनी आज अभ्यासातील गोंधळ टाळण्यासाठी एकाग्रतेवर भर द्यावा. तरुण वर्गासाठी आजचा दिवस संयमाचा आहे. प्रेमसंबंधात घाई न करता नात्याला वेळ द्या. गृहिणींनी आज घरातील कामात कोणाशीही वाद घालणे टाळावे, शांतता राखा. नोकरी करणाऱ्यांनी वरिष्ठांशी बोलताना नम्र राहावे आणि व्यावसायिकांनी आज कोणताही मोठा आर्थिक निर्णय घेणे टाळावे. ज्येष्ठ नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी, विशेषतः सांधेदुखीकडे दुर्लक्ष करू नका. आजचा शुभ काळ सकाळी 11 ते 12:30 असा आहे. जांभळा रंग आज तुमच्यासाठी भाग्यशाली ठरेल. आज एक सत्कार्य म्हणून पक्ष्यांना दाणे टाका किंवा पाणी ठेवा, यामुळे तुमच्या मनातील नकारात्मकता दूर होईल. मित्रांनो, आजचा आमचा ज्योतिषीय प्रश्न असा आहे की तुम्हाला काय वाटते? आयुष्यातील कठीण प्रसंगात नशीब जास्त महत्त्वाचे असते की कर्म? कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओच्या सुरुवातीला दिलेल्या क्यू.आर. कोडवर देणगी देऊन चॅनेलला सहकार्य करा. शक्य नसेल तर लाईक आणि सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहन द्या. प्रिय कर्क राशीच्या जातकांनो, आज 30 जुलै 2026 रोजी मकर राशीतील चंद्राचा प्रभाव तुमच्यावर असल्याने तुमची बुद्धिमत्ता आणि उत्साह शिखरावर असेल. आज तुम्ही अशा विषयांवर लक्ष केंद्रित करू शकता, जे तुम्हाला मनापासून प्रेरणा देतात. विविध क्षेत्रांतील ज्ञानाचा शोध घेतल्यास तुम्हाला नक्कीच मोठे यश मिळेल. व्यावसायिक जीवनात आजची कामे वेळेत पूर्ण झाल्यामुळे तुम्हाला खूप समाधान मिळेल. मात्र एक सावधगिरी बाळगा. मकर राशीतील चंद्राच्या प्रभावामुळे कधीकधी तुम्ही भावुक होऊन चुकीचे निर्णय घेऊ शकता. त्यामुळे महत्त्वाचे निर्णय घेताना घाई करू नका. आज निळा किंवा निलमणी रंगाचा वापर करणे तुमच्यासाठी अत्यंत शुभ ठरेल. संध्याकाळी 7 ते 8 या वेळेत तुमची महत्त्वाची कामे पूर्ण करा. आज जुन्या मित्रांना भेटणे किंवा त्यांच्याशी संवाद साधणे तुमच्यासाठी एक उत्तम उपाय ठरेल. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस अभ्यासात प्रगतीचा आहे. मात्र एकाग्रता भंग होऊ देऊ नका. तरुण वर्गासाठी प्रेमसंबंधात स्पष्टता येईल, पण रागावर नियंत्रण ठेवा. गृहिणींनी आज स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्यावे. नोकरी करणाऱ्यांना वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. ज्येष्ठ नागरिकांनी आज बाहेरचे खाणे टाळावे आणि शांतता राखावी. आजचा प्रश्न तुमच्या मते आयुष्यात प्रगती करण्यासाठी कठोर परिश्रम महत्त्वाचे की नशिबाची साथ? कमेंटमध्ये नक्की सांगा. हे ज्ञान तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही मेहनत घेत आहोत. कृपया व्हिडिओच्या सुरुवातीला दिलेल्या क्यू.आर. कोडवर देणगी देऊन सहकार्य करा. शक्य नसेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा. प्रिय सिंह राशीच्या जातकांनो, आज 30 जुलै तुमच्यासाठी थोडा संयमाचा आणि सावधगिरीचा दिवस आहे. आज चंद्र तुमच्या 6व्या भावात म्हणजेच मकर राशीत आणि श्रवण नक्षत्रात संचार करत आहे. यामुळे तुम्हाला थोडा मानसिक त्रास किंवा चिडचिड जाणवू शकते. विशेषतः आर्थिक बाबतीत तुम्ही घेतलेल्या काही चुकीच्या निर्णयांचा फटका तुम्हाला बसू शकतो, ज्यामुळे आज मन थोडे अस्वस्थ राहील. आज कोणत्याही परिस्थितीत अनावश्यक खर्च टाळा. तुमच्याकडे जेवढा पैसा आहे त्यातच भागवण्याचा प्रयत्न करा. चैनीच्या वस्तूंवर पैसे उडवण्याची इच्छा होईल, पण त्यावर ताबा मिळवणे आज तुमच्या हिताचे आहे. आजचा दिवस बजेट आखण्यासाठी आणि भविष्यातील अनपेक्षित खर्चासाठी बचत करण्यासाठी उत्तम आहे. विविध वयोगटातील लोकांसाठी मार्गदर्शन. विद्यार्थी मित्रांनो, आज अभ्यासात लक्ष केंद्रित करणे थोडे कठीण जाईल, पण संयम ठेवा.
नवीन काहीतरी शिकण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. तरुण वर्गासाठी आज प्रेमसंबंधात किंवा मित्रांसोबतच्या वादात पडू नका. रागावर नियंत्रण ठेवणे हेच तुमच्यासाठी यशाचे सूत्र आहे. गृहिणींसाठी आज घरातील खर्चाचे नियोजन करताना थोडी काटकसर करा. घरातील सदस्यांच्या आरोग्याकडे लक्ष द्या. व्यावसायिक आणि नोकरदार वर्गासाठी आज कामाच्या ठिकाणी कोणाशीही वाद घालू नका. आर्थिक व्यवहारात पारदर्शकता ठेवा. ज्येष्ठ नागरिकांनी आज आपल्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. चालताना किंवा प्रवास करताना सावध राहा. आज एक सत्कार्य म्हणून एखादे पुस्तक वाचा किंवा कोणाला तरी ज्ञान द्या. यामुळे तुमच्या मनातील गोंधळ दूर होईल. आजचा शुभ रंग केशरी आहे. दुपारी 12:10 ते 1:10 ही वेळ तुमच्यासाठी भाग्यशाली आहे. राहूचा प्रभाव आज तुमच्यावर जास्त असू शकतो. त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या व्यसनापासून किंवा चुकीच्या संगतीपासून दूर राहा. मित्रांनो, आजचा आमचा ज्योतिषीय प्रश्न असा आहे की तुम्हाला काय वाटते, आयुष्यात पैसा महत्त्वाचा की मनःशांती? तुमचे उत्तर कमेंटमध्ये नक्की सांगा. हे मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही खूप मेहनत घेतो. त्यामुळे व्हिडिओच्या सुरुवातीला दिलेल्या UPI QR कोडवर आपल्या इच्छेनुसार देणगी देऊन चॅनेलला सहकार्य करा. जर देणगी देणे शक्य नसेल, तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा. तुमचा पाठिंबाच आमची खरी ताकद आहे. प्रिय कन्या राशीच्या जातकांनो, आज 30 जुलै तुमच्यासाठी एक अत्यंत फलदायी दिवस आहे. आज चंद्र तुमच्या 5व्या भावात म्हणजेच मकर राशीत आणि श्रवण नक्षत्रात संचार करत आहे, ज्यामुळे तुम्हाला तुमच्या भूतकाळातील चांगल्या कर्मांचे फळ आज नक्कीच मिळेल. तुम्ही नकळतपणे केलेल्या एखाद्या चांगल्या कामाचे मोठे फळ तुम्हाला आज अनपेक्षितपणे मिळू शकते. हे फळ तुम्हाला आर्थिक लाभाच्या किंवा मानसिक समाधानाच्या स्वरूपात मिळेल. आज तुमच्यासमोर येणारी प्रत्येक संधी ही तुमच्या प्रगतीची दारे उघडणारी असेल, त्यामुळे कोणतीही संधी हातातून जाऊ देऊ नका. मात्र, एक सावधगिरीचा इशारा, आज कोणावरही आंधळेपणाने विश्वास ठेवू नका. विशेषतः आर्थिक व्यवहारांत सावध राहा. विद्यार्थी वर्गासाठी आजचा दिवस अभ्यासात एकाग्रता वाढवणारा आहे, तर नोकरी करणाऱ्यांना वरिष्ठांकडून कौतुक मिळेल. व्यावसायिकांनी आज नवीन गुंतवणुकीचा विचार करताना अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्यावा. गृहिणींनी आज घरातील वादांपासून दूर राहावे आणि स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्यावे. ज्येष्ठ नागरिकांनी आज आपल्या दिनचर्येत थोडा बदल करून नवीन छंद जोपासावा. यामुळे मनाला शांती मिळेल. आज पांढरा रंग तुमच्यासाठी अत्यंत शुभ आहे. संध्याकाळी 6 ते 7 या वेळेत महत्त्वाची कामे पूर्ण करा. आज एक नवीन छंद जोपासणे तुमच्यासाठी उत्तम ठरेल. मित्रांनो, आजचा आमचा ज्योतिषीय प्रश्न असा आहे की तुम्हाला आयुष्यात कोणत्या ग्रहाचा प्रभाव सर्वात जास्त जाणवतो, हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओच्या सुरुवातीला दिलेल्या QR कोडवर देणगी देऊन चॅनेलला सहकार्य करा. शक्य नसल्यास लाईक आणि सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहन द्या. प्रिय तूळ राशीच्या जातकांनो, आज 30 जुलै तुमच्यासाठी आत्मचिंतनाचा आणि स्वतःला ओळखण्याचा दिवस आहे. आज चंद्र तुमच्या 4थ्या भावात म्हणजेच मकर राशीत आणि श्रवण नक्षत्रात संचार करत आहे. तुमच्या राशीचा स्वामी शुक्र सिंह राशीत असून शनीची दृष्टी तुमच्यावर आहे, ज्यामुळे तुम्हाला काही गोष्टींचे दडपण जाणवू शकते. आजचा दिवस तुम्हाला तुमच्या आयुष्यातील काही कठीण प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी प्रेरित करेल. जर तुम्हाला काही गोष्टींमुळे अस्वस्थ वाटत असेल, तर त्या टाळण्यापेक्षा त्यांचा धैर्याने सामना करा. कारण आज घेतलेला कोणताही निर्णय तुमच्या भविष्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरेल. शाळकरी मुले आणि विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस एकाग्रता वाढवण्याचा आहे. अभ्यासातील अडथळे दूर होतील, पण आळस झटकून कामाला लागा. तरुण वर्गासाठी आजचा दिवस भावनांवर नियंत्रण ठेवण्याचा आहे. प्रेमसंबंधात घाईघाईने निर्णय घेऊ नका. गृहिणींसाठी आजचा दिवस घराच्या नियोजनासाठी उत्तम आहे. कुटुंबातील सदस्यांशी संवाद वाढवा. नोकरी करणाऱ्यांनी आज वरिष्ठांशी वाद घालणे टाळावे. तर व्यावसायिकांनी नवीन गुंतवणुकीसाठी दुपारनंतरचा काळ निवडावा. ज्येष्ठ नागरिकांनी आज आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. विशेषतः सांधेदुखी किंवा पचनाच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका. आजचा शुभ काळ दुपारी 3 ते 6:30 या दरम्यान आहे. आज जांभळा रंग तुमच्यासाठी भाग्यशाली आहे. एक सत्कार्य म्हणून आज नियमित व्यायामाची सुरुवात करा. हे तुमच्या आरोग्यासाठी खूप चांगले ठरेल. शनीचा प्रभाव कमी करण्यासाठी आज निळ्या रंगाचे रत्न किंवा धातू जवळ ठेवा. मित्रांनो, आजचा आमचा ज्योतिषीय प्रश्न असा आहे की तुम्हाला आयुष्यात कोणत्या एका गोष्टीची सर्वात जास्त भीती वाटते? कमेंटमध्ये नक्की सांगा.
हे ज्ञान तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही मेहनत घेतो, त्यामुळे व्हिडिओच्या सुरुवातीला दिलेल्या UPI QR कोडवर देणगी देऊन सहकार्य करा. शक्य नसेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा. तुमचा पाठिंबाच आमची ताकद आहे. प्रिय वृश्चिक राशीच्या जातकांनो, आज 30 जुलै तुमच्यासाठी एक अतिशय शांत आणि सकारात्मक दिवस ठरणार आहे. आज चंद्र तुमच्या तिसऱ्या भावात म्हणजेच मकर राशीत आणि श्रवण नक्षत्रात संचार करत आहे, ज्यामुळे तुमच्या मनातील गोंधळ कमी होऊन तुम्हाला एक प्रकारची मानसिक स्थिरता मिळेल. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेले छोटे मोठे वाद किंवा तणाव आज संपुष्टात येतील. तुमच्या राशीत आज संयम आणि समजूतदारपणा दिसून येईल, ज्यामुळे कोणत्याही वादावर तुम्ही शांतपणे तोडगा काढू शकाल. वृश्चिक राशीच्या जातकांसाठी आजचा दिवस जुन्या गोष्टी मागे सोडून आयुष्यात नवीन आणि सकारात्मक बदल घडवून आणण्याचा आहे. विविध वयोगटातील लोकांसाठी आजचा दिवस कसा असेल ते पाहूया. विद्यार्थी वर्गासाठी आजचा दिवस अभ्यासात एकाग्रता वाढवणारा आहे. श्रवण नक्षत्राचा प्रभाव असल्याने तुम्हाला नवीन गोष्टी शिकण्याची आवड निर्माण होईल. तरुण आणि प्रेमसंबंधात असलेल्या लोकांसाठी आजचा दिवस खूप चांगला आहे. तुमच्या जोडीदारासोबतचे गैरसमज दूर होतील आणि नात्यात गोडवा येईल. गृहिणींसाठी आजचा दिवस घराच्या व्यवस्थापनात आणि कुटुंबाच्या आरोग्यासाठी उत्तम आहे. घरातील वातावरण प्रसन्न राहील. व्यावसायिक आणि नोकरदार वर्गासाठी आजचा दिवस प्रगतीचा आहे. कामाच्या ठिकाणी तुमची बुद्धिमत्ता आणि शांतता तुम्हाला इतरांपेक्षा वेगळे ठरवेल. ज्येष्ठ नागरिकांनी आज आरोग्याकडे लक्ष द्यावे. शनीच्या प्रभावामुळे सांधेदुखी किंवा वातविकाराचा त्रास होऊ शकतो, त्यामुळे जास्त धावपळ टाळा. आजच्या दिवशी एखादे महत्त्वाचे काम सुरू करण्यासाठी किंवा नवीन सुरुवात करण्यासाठी संध्याकाळी 5 ते 6 वाजून 35 मिनिटांपर्यंतची वेळ अत्यंत शुभ आहे. आज एक सत्कार्य म्हणून शांत संगीत ऐका किंवा ध्यान करा. यामुळे तुमच्या मनातील नकारात्मकता दूर होईल. सावधगिरीचा इशारा, आज कोणाशीही वाद घालताना रागावर नियंत्रण ठेवा, अन्यथा तुमचे नुकसान होऊ शकते. मित्रांनो, आजचा आमचा ज्योतिषीय प्रश्न, तुम्हाला काय वाटते? आयुष्यात शांतता मिळवण्यासाठी संयम महत्त्वाचा की वेळ? तुमचे मत कमेंटमध्ये नक्की सांगा. हे मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आमची टीम खूप मेहनत घेते. कृपया व्हिडिओच्या सुरुवातीला दिलेल्या UPI QR कोडवर स्कॅन करून आपल्या इच्छेनुसार देणगी देऊन चॅनेलला सहकार्य करा. जर देणगी देणे शक्य नसेल, तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा. तुमचा पाठिंबाच आमची खरी ताकद आहे. प्रिय धनु राशीच्या जातकांनो, आज 30 जुलै रोजी मकर राशीतील चंद्राचे भ्रमण तुमच्या स्वभावात थोडा तणाव आणि चिडचिड निर्माण करू शकते. आज तुम्हाला तुमच्या आयुष्यातील लोकांबाबत काहीसा असमाधानी वाटू शकतो. याचे मुख्य कारण म्हणजे तुम्ही इतरांकडून ठेवलेल्या अवास्तव अपेक्षा. जेव्हा लोक तुमच्या अपेक्षा पूर्ण करू शकत नाहीत, तेव्हा तुम्हाला त्यांना माफ करणे कठीण जाते. पण लक्षात ठेवा, कोणाकडूनही परिपूर्णतेची अपेक्षा करणे चुकीचे आहे. आजचा दिवस वास्तववादी राहण्याचा आणि लोकांना माफ करायला शिकण्याचा आहे, अन्यथा तुम्ही स्वतःलाच दुखावून घ्याल. तुमच्या राशीत गुरूची स्थिती समृद्धी देणारी असली तरी आज रागावर नियंत्रण ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. विद्यार्थी वर्गासाठी आजचा दिवस मेहनतीचा आहे. अभ्यासात एकाग्रता ठेवा. तरुण वर्गाने आज कोणाशीही वाद घालणे टाळावे, विशेषतः प्रेमसंबंधात संयम बाळगा. गृहिणींनी आज घरातील कामात घाई न करता शांतपणे निर्णय घ्यावेत. व्यावसायिक आणि नोकरदार वर्गासाठी आजचा दिवस संमिश्र आहे. कामाच्या ठिकाणी कोणाशीही विनाकारण वाद घालू नका. ज्येष्ठ नागरिकांनी आज आरोग्याची काळजी घ्यावी. विशेषतः सांधेदुखी किंवा पचनाच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका. आजचा शुभ रंग रॉयल ब्लू आहे. दुपारी 1 ते 2 या वेळेत महत्त्वाची कामे पूर्ण करा. आज एक सत्कार्य म्हणून कोणा गरजूला मदत करा आणि कृतज्ञता व्यक्त करा. आजचा प्रश्न, तुम्हाला काय वाटते? आयुष्यात प्रगती करण्यासाठी क्षमाशीलता महत्त्वाची आहे की कठोर शिस्त? कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओच्या सुरुवातीला दिलेल्या QR कोडद्वारे चॅनेलला सहकार्य करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. प्रिय मकर राशीच्या जातकांनो, आज 30 जुलै तुमच्यासाठी संयम आणि परिपक्वतेचा दिवस आहे. आज चंद्र तुमच्याच राशीत म्हणजेच मकर राशीत आणि श्रवण नक्षत्रात संचार करत आहे. तुमच्या राशीत चंद्राचे असणे हे दर्शवते की जर प्रियजनांसोबत काही काळापासून तणाव सुरू असेल, तर तो आता निवळण्यास सुरुवात होईल. हे सुधारलेले वातावरण तुमच्या दोघांच्या संयमाचे आणि मेहनतीचे फळ आहे. मकर राशीच्या जातकांनो, नात्यात परिपक्वता दाखवणे ही आजची गरज आहे.
घरातील वातावरण सुधारण्यासाठी तुम्ही घेतलेले कष्ट वाया जाणार नाहीत. आज नारंगी रंग तुमच्या आयुष्यात आनंद आणि समृद्धी खेचून आणेल, तर जांभळा रंग तुमच्यासाठी भाग्यशाली ठरेल. आज दुपारी 4:45 ते 6:15 वेळ तुमच्यासाठी अत्यंत शुभ आहे. मात्र राहूच्या तीव्र प्रभावामुळे आज वादविवादाच्या प्रसंगांपासून दूर राहा. कोणाशीही कठोर बोलू नका, कारण आजचा दिवस शांत राहून परिस्थिती हाताळण्याचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज अभ्यासात एकाग्रता वाढेल, पण आळस झटकून कामाला लागा. तरुण वर्गासाठी प्रेमसंबंधात गोडवा येईल, पण जुन्या गोष्टी उकरून काढणे टाळा. गृहिणींसाठी आजचा दिवस घराच्या नियोजनासाठी उत्तम आहे. नोकरी आणि व्यवसायात आज घाईघाईने निर्णय घेऊ नका. ज्येष्ठ नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी, विशेषतः सांधेदुखीकडे दुर्लक्ष करू नका. आज एक सत्कार्य म्हणून कोणा गरजूला पाणी किंवा थंड पेय द्या, यामुळे मनातील नकारात्मकता दूर होईल. मित्रांनो, आजचा एक ज्योतिषीय प्रश्न, तुम्हाला काय वाटते? आयुष्यात प्रगती करण्यासाठी कठोर मेहनत महत्त्वाची आहे की योग्य वेळ? कमेंटमध्ये नक्की सांगा. हे मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही मेहनत घेतो. त्यामुळे व्हिडिओच्या सुरुवातीला दिलेल्या क्यू.आर. कोडवर देणगी देऊन सहकार्य करा. शक्य नसेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा. प्रिय कुंभ राशीच्या जातकांनो, आज 30 जुलै तुमच्यासाठी आत्मचिंतनाचा आणि संयमाचा दिवस आहे. आज चंद्र तुमच्या 12व्या भावात म्हणजेच मकर राशीत आणि श्रवण नक्षत्रात संचार करत आहे, ज्यामुळे तुम्हाला काही गोष्टींबाबत गोंधळल्यासारखे किंवा अस्वस्थ वाटू शकते. तुमच्या राशीस्वामी शनीची स्थिती मीन राशीत असल्याने तुम्हाला मानसिक तणाव जाणवू शकतो. अशा वेळी स्वतःला शांत ठेवणे आणि अस्वस्थतेची नेमकी कारणे शोधणे गरजेचे आहे. आजच्या दिवशी मनात साचलेले विचार कागदावर लिहा किंवा एखाद्या विश्वासू मित्र किंवा कुटुंबातील सदस्याशी मनमोकळेपणाने बोला. यामुळे तुम्हाला नक्कीच मार्ग सापडेल. आजच्या दिवशी लाल रंगाचे कपडे परिधान करणे तुमच्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरेल. सकाळी 10 ते 11 ही वेळ तुमच्यासाठी आजची सर्वात भाग्यशाली वेळ आहे. आज एक सत्कार्य म्हणून कुटुंबासोबत वेळ घालवा, हे तुमच्यासाठी सर्वोत्तम उपाय आहे. सावधगिरी म्हणून आज कोणाशीही वाद घालणे टाळा आणि महत्त्वाचे निर्णय घेताना घाई करू नका. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस अभ्यासात एकाग्रता वाढवण्याचा आहे, तर नोकरी करणाऱ्यांनी वरिष्ठांशी बोलताना संयम ठेवावा. व्यावसायिकांनी आज मोठी गुंतवणूक करणे टाळावे. ज्येष्ठ नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी आणि शक्य असल्यास संध्याकाळी थोडा वेळ शांत बसावे. आजचा प्रश्न, तुमच्या मते आयुष्यातील कठीण प्रसंगात संयम राखणे महत्त्वाचे आहे की परिस्थितीनुसार बदलणे? आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. मित्रांनो, हे सखोल मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आमची टीम खूप मेहनत घेते. कृपया व्हिडिओच्या सुरुवातीला दिलेल्या UPI क्यू.आर. कोडवर आपल्या इच्छेनुसार देणगी देऊन चॅनेलला सहकार्य करा. जर देणगी देणे शक्य नसेल तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तुमचा पाठिंबाच आमची खरी ताकद आहे. प्रिय मीन राशीच्या जातकांनो, आज 30 जुलै तुमच्यासाठी सावधगिरीचा आणि आत्मचिंतनाचा दिवस आहे. आज चंद्र तुमच्या 11व्या भावात म्हणजेच मकर राशीत आणि श्रवण नक्षत्रात आहे. तुमच्या राशीस्वामी गुरूची स्थिती आणि शनीचा प्रभाव पाहता आज तुम्हाला कोणावरही आंधळेपणाने विश्वास ठेवणे महागात पडू शकते. तुम्ही स्वभावाने खूप दयाळू आहात, पण आजच्या दिवशी तुमची हीच सवय तुम्हाला अडचणीत आणू शकते. कोणालाही पूर्ण अधिकार देण्यापूर्वी दोनदा विचार करा. आजच्या दिवशी तुमची अंतर्ज्ञान शक्ती खूप प्रबळ असेल, त्यामुळे कोणाचेही ऐकण्यापेक्षा स्वतःच्या मनाचा आवाज ऐकून निर्णय घ्या. आजचा दिवस तुमच्यासाठी एक धडा आहे की जगाच्या गर्दीत स्वतःचे अस्तित्व कसे टिकवून ठेवायचे. विविध वयोगटातील लोकांसाठी मार्गदर्शन. विद्यार्थी वर्गासाठी आजचा दिवस अभ्यासापेक्षा स्वतःच्या चुकांमधून शिकण्याचा आहे. एकाग्रता वाढवण्यासाठी ध्यान करा. तरुण आणि प्रेमसंबंधात असलेल्यांनी आज कोणावरही अतिविश्वास ठेवू नये. नात्यात पारदर्शकता ठेवा. गृहिणींसाठी आजचा दिवस घराच्या जबाबदाऱ्या आणि स्वतःच्या आरोग्याचा समतोल राखण्याचा आहे. आज पौष्टिक जेवण स्वतःच्या हाताने बनवणे तुमच्यासाठी एक उत्तम उपाय ठरेल. व्यावसायिक आणि नोकरदार वर्गासाठी आजचा दिवस सावधगिरीचा आहे. कोणाशीही भागीदारी करताना कागदपत्रे नीट तपासा. ज्येष्ठ नागरिकांनी आज कोणाशीही वाद घालणे टाळावे आणि आपल्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. आजचा शुभ काळ संध्याकाळी 4:30 ते 6:15 या दरम्यान आहे, तेव्हाच महत्त्वाची कामे पूर्ण करा. आज हलका निळा रंग परिधान केल्याने तुम्हाला सकारात्मक ऊर्जा मिळेल.
आज एक सत्कार्य म्हणून कोणा गरजूला घरचे बनवलेले ताजे जेवण द्या, यामुळे शनीचे नकारात्मक प्रभाव कमी होतील. मित्रांनो, आजचा प्रश्न असा आहे की, तुम्हाला काय वाटते, आयुष्यात विश्वास ठेवणे जास्त महत्त्वाचे आहे की सावधगिरी बाळगणे? तुमच्या अनुभवावरून कमेंटमध्ये नक्की सांगा. हे मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही खूप मेहनत घेतो. त्यामुळे व्हिडिओच्या सुरुवातीला दिलेल्या क्यू.आर. कोडवर देणगी देऊन चॅनेलला सहकार्य करा. शक्य नसेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करून आम्हाला प्रोत्साहन द्या.